पुण्यातील सिया, नवी मुंबईतील सुनीता या दोघींनीही रचलेले कट यशस्वी झाले. असाच एक कट बारामतीमध्ये देखील रचला गेला. हॉलिवूड आणि बॉलिवूडलाही लाजवेल अशी स्क्रिप्ट पत्नीने तयार ठेवली होती. पतीला गुंगीचं औषध, बॅटचे फटके आणि गाडण्यासाठी गॅलरीत कट्टाही तयार होता. कडप्पा टाकून पतीला कोंडून मारलं जाणार होतं. पण एका फोन कॉलनं सगळा प्लॅन उधळला गेला. नेमकं काय घडलं, पत्नीचा प्लॅन कसा उघड पडला, तेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह. एखाद्या हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या थरारपटालाही लाजवेल असा अंगावर काटा आणणारा कट बारामतीत उघडकीस आलाय. कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट करण्यासाठी एका पत्नीनं स्वतःच्याच पतीसोबत क्रूरतेची सीमा गाठली आहे. तिनं पतीला विषारी औषध देऊन बेशुद्ध केलं आणि आधीच तयार करून ठेवलेल्या सिमेंटच्या कट्ट्या त्याला कोंडून त्यावर कडप्पा फरशी टाकून जिवंत गाडण्याचा थरारक प्लॅन आखला. परंतु चित्रपटाच्या क्लायमॅक्स प्रमाणे ऐन वेळी आलेल्या एका फोननं या संपूर्ण कटाचा पुरता चोथा केला. ही घटना आहे बारामतीतील. येथील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीत राहणारे प्रवीण जगताप आणि त्यांची पत्नी शर्मिला जगताप यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होते. याच वादातून शर्मिलानं पतीचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी तिनं आधीच घरातील हॉल लगतच्या गॅलरीत एक चौकोनी कट्टा बांधून घेतला होता. 30 जुलैच्या रात्री तिनं प्रवीण यांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि त्यानंतर बॅटने बेदम मारहाण केली. अर्धमेल्या अवस्थेतील प्रवीण जगताप यांना पत्नी शर्मिलानं आधीच बांधून ठेवलेल्या कट्ट्यात झोपवलं. पतीला जिवंत गाडण्याचा पत्नीचा प्रयत्न होता. कट्ट्यावर कडप्पा फरशी लावण्यासाठी बोलवलेल्या मजुरांना आतमध्ये काही हालचाल दिसू लागली. त्यांनी फरशी काढून पाहिलं तर आतमध्ये प्रवीण जिवंत होते. मजुरांनी शिताफीनं या घरातून बाहेर पडून पोलिसांपर्यंत सर्व माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलिसांनी क्षणार्धात फ्लॅटवर धाव घेतली. प्रवीण कट्ट्यात गुदमरून मरण्याच्या मार्गावर असतानाच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कट्ट्यावरील फरशी काढली तेव्हा आत बेशुद्ध अवस्थेत प्रवीण जगताप दिसले. मजुरांची सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवीण यांचा जीव वाचला असून तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुधवारी रात्री मला त्यांनी ऑर्थो ज्यूसमध्ये स्लीपिंग पिल्स दिल्यामुळे मी गुरुवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र, शुक्रवारी पूर्ण दिवस पूर्ण रात्र आणि शनिवारी मला थोडीशी जाग आली, कारण का ते मला बॅटने मारत होते. अजून माझी मिसेस होती, बॅटने मारत होते. त्यामुळे मला थोडंसं कळत होतं की मला कोणीतरी भरपूर मारतंय. मी म्हणत होतो की मला मारू नका, मारू नका. तरी पण ते मारत होते. ह्याच्यामध्ये माझी मिसेस होती आणि अजून कोण आहे हे मला माहिती नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला उचलून त्या जो गॅलरीमध्ये डक्ट बांधला होता, त्या डक्टमध्ये त्यांनी मला टाकलेलं होतं. पण जो गवंडी आलता त्यांनी जे बघितलं कडपा टाकताना की माझा हात किंवा पाय हललेला असेल, त्याच्यामुळं त्याला डाऊट आला आणि तो खाली पळत सुटला बिल्डिंगच्या आणि त्याने 112ला फोन केला आणि त्यामुळं तत्काळ पोलिसांची मदत मिळाली. त्याच्यामुळं माझा जीव वाचलेला आहे. त्यावेळेस शनिवारी जो हा प्रकार घडला मला मारण्याचा आणि पुरून टाकण्याचा, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझी पत्नी घरामध्ये होतो आणि माझ्या आईचा पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या आईला पण तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळं माझी आई पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होती. त्यामुळं माझ्या आईला ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी मला मारत होती त्यावेळेस मी ओरडत होतो. त्यामुळं तिला थोडीशी जाग आली आणि ज्यावेळेस तिला हे कळालं की काहीतरी प्रॉब्लेम चाललाय, तर त्यावेळेस आमच्या आईनी आमच्या सोसायटीमधील एका व्यक्तीमार्फत संपर्क साधून आमच्या भावाला पाचारण केलं आणि भावाला पाचारण करून त्यावेळेस भावाला ज्यावेळेस पाचारण केलं, त्यावेळेस पोलीस पण तिथं उपस्थित होते. पण आमच्या भावानी दरवाजा उघडला. त्यावेळेस मला बेशुद्ध अवस्थेत बघितलं. त्यांनी मला उचललं, तात्काळ हॉस्पिटलला नेलं. पण आमच्या घरचे सगळे लोक प्रचंड घाबरलेले होते. तात्काळ तपास व्हावा याचे सर्व अँगल म्हणजे कॅलेंडरवरती 13 आणि 14 जुलै म्हणजे ज्या दिवशी अमावस्या होती, त्या दिवशी त्यांनी नो रिझल्ट असं लिहिलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय? एक दुसरा असा आहे की घरामध्ये जी कुऱ्हाड आणली, ती कुऱ्हाड कुठून आणली? ऑनलाईन मागवली, ऑफलाईन घेतली, कुठून घेतली, कशासाठी घेतली, त्याची चौकशी व्हावी. तिसरी गोष्ट अशी की
ते औषध जे गुंगीचं औषध आहे किंवा झोपेच्या गोळ्या आहेत, ते तिने कुठून आणलं? ते तिने ज्या मेडिकलवाल्याने तिला दिलं, ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन दिलं. तर ते का दिलं? त्या मेडिकलवाल्यावरती कारवाई व्हावी, त्या मेडिकलवाल्याचं तत्काळ त्याला अटक व्हावी, त्याचं लायसन कॅन्सल व्हावं, ही एक माझी विनंती आहे. आणि प्लस असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलं गायब आहेत. माझी मुलं सासरच्या लोकांनी घेऊन गेले आहेत. माझा मुलगा आहे अ, अ माझी दोन्ही मुलं गायब आहेत. माझा मुलगा आणि माझी मुलगी ते कुठं आहेत आणि त्यांना तिच्यापासून धोका आहे आणि माझ्या सासरकडपासून लोकांपासून धोका आहे. तर त्यांनी माझी मुलं माझ्या स्वाधीन करावी, ही माझी विनंती आहे. प्रवीणच्या पत्नीवर खुनाच्या कटाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिनं हा कट का रचला, यामध्ये तिला आणखी कोणाची साथ होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. अशी माहिती आहे की 2 कोटींच्या इन्शुरन्ससाठी हा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या दाव्याला अजून दुजोरा दिलेला नाही. हा कट फक्त कौटुंबिक वादातून रचला गेला का, की यामागे आणखी काही कारणं आहेत, याचा तपास पोलीस करतायत. तुम्हाला काय वाटतं, एखाद्याला जिवंत गाडण्याचा हा कट का रचला गेला असेल? ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओसाठी आपलं महानगरला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.